उन्हाळा आणि पाणी टंचाई हे जणू आता एक समीकरणच बनलंय। ही बातमी केवळ पाणी टंचाईची नाही तर घोटभर पाण्यासाठी भयंकर संघर्षाची आहे। एक अख्खं तहानलेलं गाव, या गावातील आजीबाई कुटुंबांची तहान भागावी म्हणून कुठलं पाणी पितात आणि त्या पाण्यासाठी काय कष्ट घेतात त्याचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात। धरण उशाला आणि कोरड घशाला, घोटभर पाण्यासाठी वृद्ध महिलांची कोसभर पायपीट, जीव धोक्यात टाकून मिळतोय दूषित पाण्याचा एक हंडा। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील झोरेवाडी गाव, अंदाजे 40 घरं आणि 350 लोकवस्तीचं हे गाव। पण या गावात आहेत आता फक्त 60 उरलेली वयस्क माणसं। प्यायला पाणीच नाही तर गावात थांबणार कोण? उंच टेकडीवरून 2 किलोमीटर खाली चालत यायचं। पाणी मिळवण्यासाठी एका तलाव सदृश्य खड्ड्याचा आधार घ्यायचा। हा तलाव केवळ कागदोपत्री दाखवला गेलाय, प्रत्यक्षात त्याचा उकिरडा झालाय। याच खड्ड्यात जीवाची बाजी लावत खाली उतरायचं आणि ज्या पाण्याला एखादं जनावरही तोंड लावणार नाही असं पाणी छोट्याशा भांड्यातून हंड्यात भरायचं। हे दूषित पाणी भरण्यासाठी ही कसरत करायची आणि ओंजळीत काय येतं तर पूर्णतः दूषित असलेलं पाणी। असंच पाणी भरण्यात या गावातील अनेकांचं अर्ध आयुष्य संपून गेलंय। आता आम्ही मरायचं का जगायचं हे पाणी बघा, काय अवस्था आमची आहे पाण्याची ती। आणि आज आम्ही एवढ्या वयस्कर म्हातारी झालेली त्या तळावातनी वरती आम्हाला निघता येत नाही। मग आम्ही मरायचं का जगायचं इथं? आणि काय आम्हाला सांगायचं, विलिंग्सनच्या टायमाला या आम्हाला मतदानी करा। कशाला मतदानी करा? किती वर्ष असंच पाणी तलावाचा चिखल झाल्या, आम्ही पाणी काढून असं चिखल खडूळ पाणी पितो। कोण लक्ष देत नाही, काय नाही। आम्ही मग धरणावरनं पाणी आणतो। पाणीचा लय आमच्या मुसीबत इथं हाल आहे एकदम। टँकर आता चालू झाले, जेव्हा पाणी नाही तेव्हा टँकरसाठी मागवले, ते चिखलामध्ये ओतून जातात। पाण्याला टाकी नाही, काय नाही। मग असं चिखलातच पितात, तिथं खडूळ पाणी आम्ही घेतो। हातपाय धरायचं कुणाचं हेच मला कळत नाही। शेठ भरत शेठ गोगावले आमदार आमचे असून आणि पदाधिकारी पंचायत समिती ग्रामपंचायत समिती आमची असताना आम्हाला हक्क कुठला नाही। चिखलाचं पाणी माझ्या माय बहिणी पितायत, मग शासन करतो काय? अनेक वर्षापासून गावात पिण्याचं पाणी नाही म्हणून गावातील मुलांना कोणी मुलगी देत नाहीये। गावात पाणी आणण्याबाबत वर्षानुवर्ष राजकारण्यांकडनं फक्त आश्वासनांचा पाऊस पडतो। निवडणूक आली की पाणी देण्याची आश्वासनं ग्रामस्थांना मिळतात। निवडणूक संपली की पुन्हा त्याच नरक यातना भोगण्याशिवाय गावकऱ्यांसमोर कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही। निश्चित रोजगार नाहीये, कायमस्वरूपी नोकरी नाहीये, त्यामुळे गावातील तरुण मंडळी देखील पाण्याच्या शोधात दिवस घालवतात। गावात उपलब्ध असलेलं दूषित पाणी प्यायल्यानं गावात रोज एका नवीन रोगाला आमंत्रण मिळतंय। त्यामुळे नेमकं जगायचं तरी कसं, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करतायत। पाणी इथं भेटत नाही। पाणी म्हणजे चिखलात पाणी असतो, सगळं घाण पाणी। पोरं बाळ यायला राहायला तर कबूल नाही राहत। आम्ही म्हातारी माणसं इथं राहणार, ते पाणी काय पिणार? आणि ते पाणी पिऊन त्यांना होते खाशी, सर्दी होते, खोकला होतो। त्यांना डॉक्टरी बघायची का काय? आपल्या इथं काहीच नाही आहे व्यवस्था। पंचायतीवाले बोलतात आता आमच्याकडे पैसे नाहीत, हे नाही ते नाही, आम्हाला नुसतं टाळाटाळ करतात म्हणून कोण लक्ष देत नाही। मग आम्ही आता आमदारांना सांगितलं, आमदार पण आमच्याकडे काही लक्ष देत नाहीयेत। मग आता आम्ही जाणार कुणाकडे? आमच्याकडे कोणच नाही। 3 वर्ष झाली जिल्हा परिषदवाले कोणीच लक्ष देतच नाहीत आणि पाणी आम्हाला काहीच भेटत नाही 3 वर्षापासून। पन्हाळघर या गावाच्या नावानं एक धरण आहे। या धरणाच्या बंधाऱ्यावरूनच झोरेवाडीमध्ये जाण्या येण्याचा मार्ग आहे, म्हणजे हाकेच्या अंतरावर धरण आहे। मात्र त्या धरणातील पाण्याची चव कशी आहे ते झोरेवाडी ग्रामस्थांना माहितीच नाहीये, कारण धरणातील पाणी त्यांच्या वाट्याला कधी आलंच नाही। जगण्यासाठी पाणी गरजेचं आहे म्हणून संघर्ष, कष्ट करून घोटभर पाण्यासाठी घरातील आई आजी आजही वर्षानुवर्ष उन्हातान्हात झटतायत। लाडकी बहीण योजना राबवून भांडवली राजकारण करणाऱ्या नेत्यांना दुर्गम भागातील या लाडक्या ज्येष्ठ बहिणींचा संघर्ष का दिसत नाही, हाच खरा प्रश्न निर्माण होतोय। गावात प्यायला पाणी नाही, ही बाब खरोखरीच त्या गावच्या लोकप्रतिनिधीला माहिती नसावी, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे।
या गावापासून हाकेच्या अंतरावरती पन्हाळगडचं धरण आहे. ह्या धरणाचे पाणी नेमकं मुरतंय कुठं हे या ग्रामस्थांना देखील माहिती नाही. मात्र या गावाची जर आपण परिस्थिती बघितली तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी भीषण परिस्थिती पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.